लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेत देखील बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार का, असा सवाल आता उपस्थित केला जातोय। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370। आणि त्यामागचं कारण म्हणजे पुण्यामध्ये अजित पवार यांनी केलेलं एक सूचक वक्तव्य। बारामतीमध्ये जय पवार यांना उमेदवारी देण्यासाठी कार्यकर्ते आग्रही असल्याची बाब लक्षात आणून देत पत्रकारांनी अजितदादांना प्रश्न विचारला। तेव्हा मी 7-8 वेळा लढल्यानं आता रस नाही आणि संसदीय मंडळ त्या संदर्भामध्ये निर्णय घेईल, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिलेली आहे। तसंच कार्यकर्त्यांचा आग्रह असेल तर जय पवारांना उमेदवारी देण्यासंदर्भात विचार करू, असंही अजित पवार यांनी म्हटलंय। त्यामुळे अजित पवार यंदा जय पवार यांना बारामतीमधून रिंगणामध्ये उतरवून स्वतः दुसऱ्या मतदारसंघामधून लढणार का, याची राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे। तर लोकसभेप्रमाणे आता विधानसभेत देखील पवार विरुद्ध पवार हा सामना बारामतीमधून होणार का, याची सगळ्यांना उत्सुकता आहे। लोकसभा निवडणुकीनंतर नेमकं काय घडतंय बारामतीमध्ये ते पाहणं खूप महत्त्वाचं आहे, कारण आज अजित पवार यांनी पुण्यामध्ये एक अत्यंत सूचक असं वक्तव्य केलेलं आहे। असं जयदादांचं समर्थक म्हणतात। ठीक आहे, देऊ, शेवटी काही लोकशाही आहे। मला तर फार काही त्याच्यामध्ये रस नाही आहे, कारण मी 7-8 निवडणुका केलेल्या आहेत। त्याच्या संदर्भामध्ये जर आमच्या जनतेचा तसा कल असेल कार्यकर्त्यांचा, तर पार्लमेंटरी बोर्डामध्ये जरूर तोही विचार केला जाईल। पार्लमेंटरी बोर्ड आणि त्या भागातले कार्यकर्ते जे काही मागणी करतील ते करायला आम्ही तयार आहोत। तर तिकीट कोणाला द्यायचं ते पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल, असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलेलं आहे। जयच्या उमेदवारी संदर्भात कोणी कुठे इच्छा व्यक्त केली नाहीये, याची माहिती नाहीये आपल्याला। योग्यतेच्या आधारावरती आम्ही तिकीट ठरवू, असं सुद्धा प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलेलं आहे। हे सगळे प्रश्न काल्पनिक आहे। पक्ष बसेल, पक्षांच्या पार्लमेंटरी बोर्ड बसेल आणि आम्ही योग्यताच्या आधारावर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे आम्ही आमच्या जागा लढवणार तिथे आम्ही ठरवू कोणाला तिकीट द्यायची। यामध्ये हा प्रश्न कुठून आला आणि कोणी सांगितलं, कोणी अशी इच्छा व्यक्त केली, मला कुठेही जाणवलेला नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।